नाशिक विधान परिषदेची निवडणूक सुरुवातीपासूनच गाजलेली होती। गोकुळ गीते यांनी महायुतीच्याच उमेदवाराचा पराभव केला। गोकुळ गीते यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी होती। माजी आमदार वसंत गीते आपल्यासोबत आहेत। आपल्या पाठिंब्यामुळे गोकुळ गीते यांचा विजय झाला असं म्हटलं जात आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीने विधान परिषदेची निवडणूक आहे ही फॉर्म भरण्यापासून पूर्णपणे नियोजित होती। ज्या अर्थी 5 कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचे या ठिकाणी आहे, उदय सामंत येऊन बसतायत, तरी बॅलेट पेपरवरचं नाव जात नाही, माघारी होत नाही आणि आम्ही पाठिंबा देऊ असं नाटक केलं जातं। त्याच दिवशी आम्ही ठरलं होतं की आमचा उमेदवार जो लढेल तो आमचा उमेदवार, आणि गोकुळ गीते लढले आणि तो आमचा उमेदवार झाला। पण मग तुम्ही अर्ज घेतला होता, माजी आमदार अनिल कदम यांनी अर्ज घेतला होता पण भरला नव्हता, तो याच रणनीतीचा भाग होता? नाही, निश्चितपणे ही लढत दुरंगी व्हावी असंच आमचं मत होतं आणि पक्षाचा आदेश होता की जर एबी फॉर्म लावला तर माघारी होणार नाही। त्यामुळं लढत होत असेल तर आपण पाठिंबा दिला पाहिजे, तेवढी मतं आपली नाहीत। पण मग गोकुळ गीते हे माघार घेणार होते, जवळपास त्यांनी प्रचार थांबवतो असंही म्हटलं होतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये काय अंतर्गत सुरू होतं राजकारण? नाही, आता हे जनतेसमोर आलेलं आहे, आपल्या वर्तमानपत्रात चॅनलवर आपल्याला बघितलंय। 2-2 मंत्री कॅबिनेट त्यांच्या घरी जाऊन बसतात, ते सांगतायत की मी पाठिंबा देतोय, परंतु बॅलेट पेपरच नाव नसतं आलं तर कोणाच्या घरी जाण्याची गरजच नसते। तिथंच सगळ्यात मोठं नाट्य घडलं गेलं की बॅलेट पेपरवर जर नाव आहे तर मग निवडणूक लढवली पाहिजे। पण मग आपण महायुतीच्या उमेदवाराला मतदान नको म्हणून गोकुळ गीते यांच्या पाठीशी उभे राहिलात? निश्चितपणे या ठिकाणी आमची भूमिका, आम्ही विरोधात आहोत आणि विरोधाची भूमिका आम्ही बजावली पाहिजे, जनतेसमोर ते गेलं पाहिजे आणि आम्ही एक गठ्ठ मतं जाऊन त्यांना केलं। पण मग तेच गोकुळ गीते आता शिवसेनेसोबत जात आहेत, शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करणार आहेत। हा, त्यांना त्या 6 खासदारांचं स्वप्न त्यांनी ते बघितलं असेल सगळं, किंवा सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला काही मिळणार नाही, त्या पद्धतीने ते गेले असते। पण मग भाऊ, अशा वेळेस आपली भूमिका काय राहणार आहे? कारण महायुतीला थेट मतदान नको म्हणून तुम्ही गोकुळ गीतेंच्या पाठीशी उभे राहिलात आणि आता गोकुळ गीते सत्ताधारी पक्षात जात आहे, शिवसेनेसोबत जात आहेत। नाही, निश्चितपणे आम्ही त्याचा निषेध करतो, तो काही विषय नाही, आम्ही त्यांना काही पाठिंबा वगैरे हा विषय नाही, पण आम्ही पण जबाब विचारू या सगळ्या गोष्टीमध्ये। पण मग आपला एक दबाव गट म्हणून काही काम करणार ह्या संपूर्ण आमदारावर किंवा कसं राहणार? कारण तुमच्या मतांशिवाय ते शक्य नव्हतं। नाही, निश्चितपणे आमचा दबाव गट आहेच, विधान परिषद असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो। आज आम्ही बघतोय आमच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि ते चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो। काल विजयानंतर गोकुळ गीतेंचा आपल्या पक्षाशी, तुमच्याशी म्हणा किंवा वरिष्ठ नेत्यांशी काही संपर्क झाला? नाही, काही संपर्क वगैरे काही नाही। आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आणि 2 तासांनी बघितलं तर ते ठाण्याला होते। याचबद्दल काय वाटतं? म्हणजे हे जे काही राजकारण घडतंय सध्याचं, त्याबद्दल काय वाटतं? एकतर समोरच्या उमेदवाराच्या विरोधात लढणं, मंत्री स्वतः त्यांना घेण्यासाठी नाशिकमध्ये येतात, 2 तास विमानतळावर थांबतात। नाही, याचाच अर्थ आहे की आपण सक्षम नाहीत, आपल्याला नेतृत्व करता येणार नाही आणि याच्यात काहीतरी मला असं वाटतं काळं दिसतं, काहीतरी गोष्टी धमकावून, धमकी देऊन, दमदाटी करून त्या सगळ्या गोष्टी घडल्या असतील। आता गोकुळ गीतेंना आपल्या सूचना काय राहणार आहे? कारण आपल्या पक्षाने, महाविकास आघाडीने मतदान केलं पण ते सत्ताधारी पक्षात जाणार आहेत, आपली काय नेमकी भूमिका राहणार आहे? आमचं गोकुळ गीतेंना एवढंच सांगणं असणार आहे की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा आणि व्यवस्थित 5 वर्ष काम करा। हे आहेत माजी आमदार वसंत गीते। त्यांचं म्हणणं आहे की महायुतीच्या उमेदवाराला विरोध म्हणून गोकुळ गीते यांना त्यांनी पाठिंबा दिलेला होता, मतदान महाविकास आघाडीने केलेलं होतं, परंतु आता गोकुळ गीते हे सत्ताधारी पक्षाचे सहयोगी आमदार म्हणून काम करणार आहे, त्यामुळे त्यांनी निषेध देखील व्यक्त केला आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।